मिस्टर आज रात्री गावी निघणार होते, त्यासाठी इथे मी त्यांची बॅग पॅक करत आहे. त्यांनी काही वस्तू आणलेल्या, तर त्या वस्तू बॅग पॅक करण्यासाठी बाकी होत्या, म्हणून मी त्या सगळ्या वस्तू बॅगेमध्ये भरल्या. तर संध्याकाळचे साधारणपणे 7:30 वाजता आमचं म्हणजे दूधवाला असतो, तो दूध देऊन जातो. तर दूध घेतलं आणि मिस्टर मस्तपैकी जेवण वगैरे करून निघालेले. तर त्यांची ना आता गावी म्हणजे ट्रेन पकडण्याची घाई चाललेली आहे. ट्रेन नाही, लक्झरी बस जी आपण म्हणतो ना, ट्रॅव्हल्स, तर ती. आठवड्याभरापासून ते बुक करत होते, पण बुकच होत नव्हती. कारण की सुट्टीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे ट्रेनचं रिझर्वेशन मिळणं देखील कठीण होतं. त्यामुळे यावेळेस ते ट्रॅव्हलने गेले. आता दुसऱ्या दिवशी सकाळचं मी इथे तुमच्याशी शेअर करते. सकाळी उठल्यानंतर छान असं अंघोळ पाणी वगैरे केली आणि फ्रेश वगैरे होऊन दिवाबत्ती करून मस्तपैकी गरमागरम पोहे नाश्ता म्हणून तयार करून घेतला. मुलाला दिला, मी देखील घेतला. आणि इथे ना मी म्हणजे 3 ते 4 दिवसापूर्वी मिशोवरून एक ड्रेस मागवलेला, तर हा तो ड्रेस आहे. तर आता मिशोवरून जर ड्रेस मागवायचे असतील ना, तर एक साईज थोडी मोठी मागवायची. तर मी डबल एक्सेल ड्रेस मागवलेला. मिक्स कॉटन आहे, पण खूप छान स्काय ब्लू कलरचा असा ड्रेस मला मिळाला आणि मस्त आहे. क्वालिटी वगैरे म्हणाल तर खूप छान आहे आणि बजेटमध्ये आहे आपल्या. जास्त काही महाग वगैरे नाही, 500च्या आतच आहे तो ड्रेस. तर हाच ड्रेस घालून मी तयार होऊन थोडंसं एक व्हिडिओ वगैरे शूट केला आणि मग म्हटलं की चला आता ड्रेस घातलाच आहे, तर थोडंसं मच्छी वगैरे आपण आणूया. तर वाम मच्छी मी इथे घेऊन आले. भरपूर ऊन लागलं बाहेर, कारण की 12:30च्या आसपास मी घरी आले होते आणि इतकी घामाघूम झाले होते. पाणी वगैरे पिलं आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. गरमागरम 2 ते 3 भाकरी इथे मी बनवून घेतल्या आणि आज मला बनवायची होती सुकी मच्छी, म्हणजे वाम मच्छी जी आहे ती आलं लसणामध्ये बनवायची होती आणि सोबतच मस्तपैकी वाफळलेल्या भाताबरोबर खाण्यासाठी मच्छीचा रस्सा. तर इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलं आणि सुक्या मच्छीसाठी या पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं, ठेचलेलं भरपूर सारं आलं आणि लसूण मी यामध्ये घातलेलं आहे. थोडंसं रंग बदलेपर्यंत याला फ्राय करायचं आणि यामध्ये आता मी जी मच्छी धुवून ठेवलेली ना, तर ती मच्छीचे तुकडे मी यामध्ये घालणार आहे. तर हे जे मासे वगैरे असतात ना, तर सगळ्यात माशामध्ये मला माझ्या आवडतीचा जो फिश आहे तो म्हणजे वाम मासा. तर मस्तपैकी तो घातला तेलामध्ये फोडणीमध्ये आणि हळद, तिखट, मीठ वगैरे घालून त्याला मिक्स करून साधारणपणे झाकून आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. कोणतीही मच्छी असेल ना, तर पटकन ती शिजून जाते 7 ते 8 मिनिटामध्ये. इथे वाफेवर मी इथे मच्छी शिजत घातली. दुसऱ्या साईडला मी मच्छीचा रस्सा बनवून घेतला आणि आता किचनमध्ये जी थोडीफार भांडी पडलेली ती लगेचच हातासरशी घासून घेतली. किचनचा ओटा सगळा स्वच्छ केला होता, कारण की आता मच्छीची भांडी म्हटल्यानंतर थोडंफार ना म्हणजे भांड्यांना असा मच्छीचा वास वगैरे लागू नये म्हणून मी लगेचच ती भांडी साफ करून घेतली. सगळं किचन वगैरे आवरलं, बाकीची सगळी कामं उरकलेलीच होती आणि आता जेवण देखील गरमागरम तयार झालं होतं. तर चला आता 1:30 वाजलेले, जेवून घेते. तर चला भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.